नर्मदे या ठिकाणी बघा आपण पवित्र अशा दक्षिण तटावरून चाललेलो आहे. नर्मदा मैयाचा हा किनारा आहे. किनाऱ्यावरून चाललेलो आहे. फक्त किनारा किनारा किनारा. आणि या ठिकाणी आहे ना आपल्याला किनाऱ्याचं मार्गे आपल्याला नर्मदा मैयाचे दर्शन घ्यायचे असं ना आपण घेऊ शकता. ह्या ठिकाणावरून असा मार्ग आहे आम्हाला जाण्याचा. आम्ही एक किनाऱ्यामार्गे भरपूर दिवस चालतो आहे आणि सुंदर असा किनारा या ठिकाणी इथे किती जवळ आहे. तर बरं वाटतं. किनाऱ्या आनंद येतो. किनाऱ्या नर्मदा मैयाचे दर्शन काल अशा पवित्र दर्शन झालं. काल असं पवित्र ठिकाण नर्मदा मैयाची आंघोळ केली जिथं ग्रहण म्हणजे आपण ना ग्रहण होतं. आणि ग्रहण हे पूर्ण जगामध्ये असतं. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणावरून आपण वरून पण पाहू शकता नर्मदा मैयाचं. या ठिकाणी किती सुंदर लावी दर्शन म्हणजे लावी ते या ठिकाणी बघा. तर असं वर चालायचं. वरून थोडंसं जाण्याचा मार्ग आहे या ठिकाणी. आणि जिथे जाणार आहे तिथे एक आपल्याला चांगले मार्ग आहे, चांगले ठिकाणे दाखवतो. चांगले मार्ग, चांगले ठिकाणं दाखवतो या ठिकाणावरून. आणि हा एक आहे ना दुसरं म्हणजे आहे ना सांगायचं जर म्हणलं ना या ठिकाणी तर आपल्याला आहे ना इथे एक पर्यटन स्थळ पण आहे या ठिकाणी. हे सर्व जबलपूरवाले इथे येतात, बाहेरचे पण येतात. पर्यटन स्थळ पण आहे. असा मार्ग आहे जो धुवाधार. इथं रोपवे पण चालतो. रोपवेनी पण इथे बघू शकता. कारण इथं बघण्याचाच असा आहे सुंदर असा ठिकाण आहे. हे कशा ना कशा मार्गे बघता येतं या ठिकाणी. कारण सुंदर असा ठिकाण आहेत. त्याच्यामुळं हे जे नर्मदा मैया किनारी कितीतरी मोठे चट्टान आलेले, कितीतरी मोठे दगड आहे. एवढे दगड फोडून नर्मदा मैया आपले आहे ना भावाला भेटण्यासाठी गेलेली. कितीतरी पाहना हे कितीतरी पर्वत आहेत. आपण सातपुडा पर्वत हा आपण चाललो आहे. सातपुडा पर्वत येते. सातपुडा पर्वत म्हणलं तर सातपुडा पर्वतातून चाललेलो आहे. तर काय हे इथून जर पाहिलं तर गौरी घाट सोडून पुढं आलो आहे. गौरी घाट, तिलकवाडा म्हणजे तिलवाडा घाट हे सोडून सगळं आलेलो आहे. पुढे जसं तसं आता आम्ही ओंकारेश्वरकडे चाललेलो आहे. ओंकारेश्वर आमच्यापासून 400 किलोमीटर अंतर आहे. तर आम्ही 10 ते 15 दिवस लागणार आहे. 15 दिवसात आम्ही ओंकारेश्वर ह्या ठिकाणी जाणार आहे. तर आम्हाला आमची परिक्रमा तेव्हा पूर्ण होईल. बरेच दिवस झाले परिक्रमा करत असताना थोडा किलोमीटर कमी करत चाललेलो आहे. पण आज जो तट आहे तो माझा देवतटवरून मी दक्षिण तटावरती आलेलो आहे. पवित्र अशा दक्षिण तटावर एवढे चट्टान म्हणजे दगड फोडून नर्मदा मैया गेलेली. किती तरी दगड फोडले असतील मैयाजीनी आणि आपल्या रत्नासागरकडे गेलेली. बालरूप कितीतरी छोटं रूप आज माझ्या स्वतःच्या ह्या आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून स्वतःच्या डोळ्यांनी मी कितीतरी छोटं रूप पाहिलेलं आहे या ठिकाणी. आणि इथे बघा अप्रतिम सुंदर असा किनारा या ठिकाणी. इथूनही तुम्हाला दाखवतो तर अप्रतिम असा सुंदर असा किनारा. आणि कितीतरी सुंदर असा किनारा या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि आपण बघू शकता या ठिकाणीवरून. आणि मी जे तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी अप्रतिम सुंदर असा किनारा आपण बघू शकता. हे बघा, अरे वाव, सुंदर असा किनारा धुवाधार आपण म्हणतो तसं. तो तिकडनं आम्ही त्या घाटावरनं सुद्धा इथंही एक असं आहे का इथं नर्मदा मैयाची. कारण आम्ही या ठिकाणावरून आलो नव्हतो. कारण तिकडनं बुडी नर्मदा आहे त्या ठिकाणावरून गेलो होतो. इथे या ठिकाणावरून आलो नव्हतो. इथे किती सुंदर आहे बघू शकता आपण. हे बघा कितीतरी सुंदर असा ठीक किनारा आहे. आणि ह्या किनाऱ्यासारखे आमची परिक्रमा चालते या ठिकाणावरून. तर आपण एक इथूनही तुम्हाला दाखवतो मी सुंदर असा किनारा. इथूनही दाखवतो या ठिकाणावरून. हे बघा इथून आपण बघू शकता सुंदर. जर इथं किती सुंदर दिसत असं या ठिकाणी
नर्मदा मैया किनारी ज्यावेळेस आपण परिक्रमा करत असतो ना, त्यावेळेस आपल्याला सुंदर असा किनारा दिसत असतो आणि एक आमचं भाग्य समजतो आणि आपलंही भाग्य समजतो. कारण किनाऱ्यामार्गे परिक्रमा करत असताना असं भाग्याचे एक भेटत असतं. आणि खरोखर किनाऱ्यामार्गे परिक्रमा ही आहे ना सगळ्यात सुंदर अशी परिक्रमा आहे. आणि वेळ लागतो परिक्रमेला, काही नाही, थोडासा वेळ लागतो. एक जास्त म्हणजे 1 महिना जास्त जातो. याचं कारण म्हणजे कारण किनाऱ्याने आहे ना मैया जी आहे ना थोडीशी वळण घेत चाललेली, वाकडे तिकडे वळण घेत चाललेली आहे मैयाजी. त्याच्यामुळे थोडा टाईम लागतो, बाकी काय नाही. आता ह्या ठिकाणी गाडीसुद्धा येते, म्हणजे काही ठिकाणी असे गाडीसुद्धा येते. जिथे जाणार तिथे आहे ना, आपण जर म्हणलो ना तर त्रिशूळ भेद तर त्रिशूळासारखं नर्मदा मैयाचं आहे ना हे झालेलं आहे. नर्मदा मैया झालेली आहे एक त्रिशूळासारखी नर्मदा मैया वाहते या ठिकाणावरून. मग त्याला त्रिशूळ भेद म्हणजे बघा, नर्मदा मैया किती पवित्र अशा ज्या भोलेनाथांचा सुद्धा त्यांनी त्रिशूळाचा आकार करून सुद्धा वाहते. त्रिशूळ भेद अशा ठिकाणी. तर एक हे चिंचेचे झाड आहे सर्व. इथे या चिंचेच्या झाडाच्या इथूनच आपल्याला सर्व काय बघायला भेटेल. इथेच आहे बोलतात. इथे एक असं मंदिर आहे, त्या मंदिरापासून आपल्याला बघायला भेटणार जे त्रिशूळ भेद आपण म्हणतो ना तो, असं बोलतात. आता आपण बघतोय, आम्ही शोधतोय, त्या शोधायचं काम चाललेलं आहे या ठिकाणी. आणि हे पहा, इथे मंदिर आहे तेच. हे बघा, इथून इथे आता तिकडे पण जाण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता हे त्रिशूळ भेदला चाललो इथे या ठिकाणी. हे बघा, इथे हे चिंचेचे झाडे आलं त्रिशूळ भेद इथे. तर इथे सर्व तुम्हाला हे चिंचेचे झाडे, इथे चिंचा भरपूर आहेत, भरपूर चिंचा लागलेल्या आहेत, मोठमोठी चिंचेची झाडं आहेत या ठिकाणी. आणि असा एक त्रिशूळ भेद आपण म्हणतो ना, इथे नर्मदा मैयाजीचं आहे. इथे कुवाची झाडं आहेत भरपूर असं प्रकार आहेत इथे. आणि मी आपल्याला आपल्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर असं काही ठिकाणं दाखवणार आहेत का जी आहे ना, आणि चांगली ठिकाणं दाखवणार आहेत या ठिकाणावरून. तर असा आपल्याला एवढा असा मार्ग आहे त्रिशूळ भेद हे या ठिकाणी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्रिशूळ भेद इथे जे त्रिशूळ भेद इथे जे लिहिलं आहे इथे काय, माँ नर्मदा पुराण के पवित्र से पवित्र माँ नर्मदा पुराण के पवित्र ग्रंथ में शामिल त्रिशूल भेद का वर्णन अत्यंत ही फलदायी, सभी कष्टों से मुक्त करने वाला स्थान माना जाता है. सभी कष्टों से इसे नर्मदा परिक्रमावासियों के तीर्थ स्थल भी माना जाता है. पुराणों और वर्णित नर्मदा तीर्थ स्थल पर हमेशा से महात्मा का वास रहा है. ऐसे ही एक स्थान में त्रिशूल भेद का वर्णन मिलता है. इस स्थान में प्रमुख आदरणीय पूरम पूज्य नाना साधा सामना अखाड़ा श्री चंद्रभावी 106 सेवा भारती जी 106 वर्ष का वास विगत 50 से 60 वर्षों नर्मदा के सेवा साधना में गुजारा है. 106 संपूर्ण त्रिशूल भेद की सुरक्षा देख रखे मित्र महाशिवरात्री के सिनेमा. हे बघा, या ठिकाणी त्रिशूल भेद. ओम नमः शिवाय. हे बघा, नर्मदे हर नर्मदे हर. ओम नमः शिवाय. हे त्रिशूल भेद आहे बघा. इथे आपल्याला कारण राऊंड मारायचा नाही आहे आणि इथून आतमध्ये उघडलेलं आहे या ठिकाणी. आता मी तुम्हाला एक बघूया आतमध्ये किती आहे. खाली जायचं आहे कारण हे जरा आतमध्ये आहेत असा अंदाज आहे. या ठिकाणी आपण खाली चाललो आहे आतमध्ये. बघा आता या ठिकाणी नर्मदे हर नर्मदे हर.
हे बघ नर्मदे यार. बघा त्रिशूल पेठ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. घ्या दर्शन घ्या. या ठिकाणी आपण दर्शन घेऊ शकता. बघा त्रिशूल. ओम नमः शिवाय. हे त्रिशूल भेद शिवलिंग आपण आहे ना. त्रिशूल भेद शिवलिंग या ठिकाणी सगळे त्रिशूल या ठिकाणी मोठमोठे. आणि तर इथे जो त्रिशूल भेद जो बघा इथे खरं या नर्मदा म्हणजे हे आपण या ठिकाणी येथून दिसतंय. बघा या ठिकाणावरून आपण त्रिशूल भेद नर्मदाजी या ठिकाणी असं त्या कारणामुळं त्रिशूल भेद आहे. इथं तो चट्टानमध्ये बरोबर त्रिशूलासारखा इथे आहे ना शिवलिंग आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पवित्र अशा शिवलिंगा ठिकाणी त्रिशूल भेद